श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू मनातून मला मानतोस म्हणूनच हा संदेश आज तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्यावेळी दुःखात आहेस, तुझं कोणी नाही असं वाटतंय, तेव्हाच मी तुझ्या हृदयात एक स्पंदन पाठवतो. तोच आजचा संदेश आहे. ऐक माझ्या लेकरा. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तू रात्री रडतोस पण लोकांना दाखवत नाहीस, मला कळतं. जीवनात अपयश, नातेवाईकांचे तिरस्कार, समाजाची अवहेलना, या सगळ्याचा उल्लेख. पण लेकरा, मी तुझं दुःख पाहिलंय आणि ते फुकट जाणार नाही. स्वामी सांगतात, जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हाही मी तुझ्याबरोबर असतो. जीवनात आलेल्या संघर्षात स्वामी कसे पाठीशी उभे राहतात त्याचं वर्णन. तू जेव्हा गोंधळतोस, रस्ता हरवतोस, तेव्हा मीच तुला दिशा दाखवतो. स्वामी म्हणतात, तू रोज थोडं थोडं का होईना पण प्रयत्न करतो आहेस, मला ते माहीत आहे. उदाहरण, एखादा मुलगा किंवा मुलगी दिवसभर कष्ट करून घरी आईवडिलांसाठी स्वप्न उभं करतो. लक्षात ठेव, तू हरला असं समजतोयस, पण मी तुला जिंकवायला सज्ज आहे. उत्तर, कारण मी तुला तयार करत आहे मोठ्या आशीर्वादासाठी. जीवनात ज्या गोष्टी उशिरा मिळतात त्या टिकतात. उदाहरणासहित, माझा वेळ येतो तेव्हा मी सगळं बदलतो आणि तो वेळ जवळ आलाय. आयुष्य अचानक थांबलेलं वाटतंय, पण खरं तर स्वामी काहीतरी मोठं बनवत असतात. मी तुझ्या मागे आहे हे विसरू नकोस. चमत्कारिक प्रसंग, जिथे कोणत्याही मार्गाशिवाय स्वामींनी रस्ता दाखवला. सगळे मला ओळखतात, पण तू मला मनापासून मानतोस, म्हणूनच स्वामी त्याच्यावर विशेष कृपा करतात. तुझा विश्वास मला खुणावतो, त्यामुळे तुझं आयुष्य मी सुंदर बनवणारच. हे सगळं मी आज तुला सांगितलं कारण तू तयार आहेस आशीर्वादासाठी. अंतिम भावनिक संवाद. पुन्हा रडू नकोस, पुन्हा थांबू नकोस, कारण मी तुझा स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातली जी इच्छा आहे, जी अनेक वर्षांपासून तू बाळगून ठेवली आहेस, ती आता पूर्ण होणार आहे, कारण तुझा विश्वास अजूनही कायम आहे. मी पाहतोय, तू किती वेळा अपयशाच्या सावलीतून चाललास, पण तरीही तू माझा हात सोडला नाहीस. म्हणून मी वचन देतो, आता वेळ आली आहे, आशीर्वाद प्रकट होणार आहे. स्वामी भक्ताला आठवण करून देतात की त्याच्या प्रत्येक अश्रूचा, वेदनेचा, एकटेपणाचा मी साक्षीदार आहे. तुझं रडणं तुला वाटतं कोणालाच कळत नाही, पण मी तर प्रत्येक थेंब मोजला आहे. जीवनातल्या संघर्षाचं वर्णन, नोकरीसाठी धडपड, नात्यांतील तुटणं, शरीराचं दुखणं, सगळं. स्वामींचं आश्वासन, माझं दुर्लक्ष तुला वाटत असेल, पण मी वाट पाहत होतो योग्य वेळेची. मी तुला थांबवलं कारण तुला तयार करायचं होतं. तू मागतोस ते मोठं आहे. इच्छा पूर्ण होण्याआधी येणाऱ्या अडचणींचं कारण. उदाहरण, एखाद्याने व्यवसाय सुरू करायचा, पण वारंवार अडथळे, कारण वेळ योग्य नव्हती. स्वामींचं वचन, आता वेळ जवळ आली आहे आणि तुला जे हवं होतं त्याच्या दारात तू उभा आहेस. स्वामी सांगतात, तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस म्हणूनच तुझं भाग्य बदलणार आहे. आजूबाजूचे लोक हसतात, अपमान करतात, पण तू डगमगला नाहीस. विश्वासाने चमत्कार घडतो याचे उदाहरणात्मक कथानक. तू जोपर्यंत माझ्यावर श्रद्धा ठेवशील तोपर्यंत मी तुला हरू देणार नाही. स्वामी विचारतात, तुझी मनोकामना फक्त स्वतःसाठी नाही, ती दुसऱ्यांचंही भलं करेल. मनःपूर्वक इच्छा, जसे की आईवडिलांचं आरोग्य, मुलाचं भविष्य, घराचं सुख, यावर संवाद. मी त्या इच्छा ऐकल्या आहेत, आता त्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुला वाटलं की मी विसरलो, पण मी वेळ सांभाळून येतो. देरी म्हणजे दुर्लक्ष नाही, तर सिद्धीचं बांधकाम. उदाहरण, एक भक्त वर्षानुवर्ष जॉबसाठी प्रार्थना करत होता. शेवटी मिळालेला योग्य आणि मोठा संधी. तुझं पान मी ओलावलं आहे, आता ते फळाला येणारच. एखादा भक्त शेवटच्या क्षणापर्यंत स्वामींवर विश्वास ठेवतो. शेवटी चमत्कार घडतो.
तेव्हा समजतं की इतका वेळ वाट बघणं कशासाठी होतं. स्वामी सांगतात, तुझ्या इच्छेचा नकार मी होऊ देणार नाही. स्वामी स्पष्ट करतात, आता उशीर नाही, मला फक्त तुझं एक पाऊल हवंय, श्रद्धेचं. स्वप्नपूर्तीची वेळ, एक सकारात्मक परिवर्तनाचा क्षण, भावनिक संवाद. जिथं वाट चुकली होती तिथंच मी तुला पुन्हा आणलंय, कारण आता वेळ आहे. स्वामी समर्थांच्या नावाने प्रत्येक इच्छा योग्य वेळी पूर्ण होते. हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजे तू निवडक आहेस. आता मागे वळू नकोस, थांबू नकोस, कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या मनातील इच्छा आता लवकरच पूर्ण होणार. फक्त विश्वास ठेव आणि माझं नाव घे, कारण मी तुझा स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. चुकीच्या लोकांना सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कधीही मान द्या, ते तुम्हाला त्रास हे देणारच. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नाही. दोघींचाही उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं आहे. कुणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोलत जास्त आणि कमी जीव लावतात. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा. जोपर्यंत चांगले शिक्षणाल किंवा चांगले शिकून नोकरी करणार नाही, ही संकल्पना जोपर्यंत तुमच्या आईवडिलांच्या डोक्यात असणार, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील, मालक नाही. स्वामी नेहमी सांगतात, शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्णच राहून जातात. ते म्हणजे लोक काय म्हणतील, क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग. स्वप्न पाहत असाल तर मोठे पहा, लहान कशाला? कारण मोठी स्वप्ने माणसाचं रक्त ढवळू शकतात. लोकांचा विचार करत असाल तर आधी तुमच्या परिस्थितीकडे बघा. तुमची परिस्थिती खरंच त्या लायकीची आहे का की तुम्ही लोकांचा विचार कराल? म्हटलं तर जीवन सुंदर, म्हटलं तर जीवन हे वाईट. मग त्यात सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे? जीवनाकडे बघण्याचा चष्मा हा आपल्याला दुःखातून मिळतो. माणूस आयुष्यभर आपलं कोण आणि परकं कोण हे शोधत राहतो. अरे, ही काही शोधण्याची गोष्ट नाही, स्वतः निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. यात आपलं कोण आहे हे जर बघायचं असेल ना, तर डोळे बंद करा आणि विचार करा की तुम्ही जेव्हा खूप जास्त अडचणीत असाल किंवा तुम्ही गेल्यानंतर ज्याला जास्त फरक पडणार आहे त्या व्यक्तीला कायम जवळ ठेवा. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2 मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने ठेवलेली नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवाद आणि प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशाची लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात. स्वामी सांगतात, माणुसकीच्या नात्यानं जर आपल्या जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. फक्त आपण ठेवतो कोणावर त्यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात. तुमचाही स्वामी नामावर विश्वास असेल, स्वामी समर्थ नामावर तुमची श्रद्धा असेल तर या व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. काही वेळेला आपण काही घेतलेले निर्णय चुकीचे होतात, पण असं वाटू लागतं तर त्राससुद्धा होतो. त्यावेळी थोडा थंडावा घ्या, स्ट्रेस दूर करा आणि पुन्हा वाटचाल सुरू करा. लोक बोलतात, काही माणसांची सही आणि काहींचा स्वभाव हा तसाच असतो, बदलत नाही. पण एकदा बोटाला लागलं की बोटाची सही पण बदलते आणि मनाला लागलं की स्वभाव पण बदलतो. शब्दाच्या संवादाच्या माध्यमातून सुटू न शकणारी समस्या अस्तित्वातच नसते. पण फक्त संवादाची ही ताकद कोणी ओळखली नाही, यात दुःख आहे. स्वामी सांगतात, प्रत्येकाला संकटांचा सामना करण्याची शक्ती ईश्वराने दिली आहे. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तो होतो तिच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
प्रयत्न नेहमी गुपचूप करावे, कारण लोकांना नेहमी तुमच्या मागे लागलेले असतात. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. स्वामी सांगतात, साथ देणारे आयुष्यात खूप असतात, पण अशा लोकांकडे लक्ष न देता पुढे चला. प्रॉब्लेम हे येत राहणार, त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं महत्त्वाचं असतं. आयुष्यात विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांचा लखपट चांगला आहे. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असणे जगाला तुमची खच्चीकरण करण्यासाठी लढायला तयार करते. आता बऱ्याच लोकांना वाटतं की स्वामींवर आपली श्रद्धा असल्यावरच ते आपल्याला साथ देतील. असं नाही. तुमची जर स्वामी नाम घेत असाल आणि फक्त स्वामींचे नामच घेत असाल, त्यांच्या मठात जात नसाल, दर्शन घेत नसाल, तरीही स्वामी तुम्हाला साथ देतील. आपल्या भक्तांच्या आयुष्यात कायम उभे असणारे स्वामी आहेत. त्यांना कधीही टाळू नका. तुम्हाला दुर्लक्ष करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी तुमची साथ कायम देतात. आयुष्यात बऱ्याचदा अशी वळणे येतात जे आपल्याला मागे ओढतात. त्यांकडे लक्ष न देता कार्य करत राहणे आपल्यासाठी कायम गरजेचे असते. ज्या व्यक्तीची वृत्ती, वागणूक आणि आपण समजू शकत नाही, अशा व्यक्तीपासून थोडंसं का होईना अंतर कधी पण असलेलं पर्यायी असतं. लक्षात ठेवा, कोण कधी तुम्हाला कसा धोका देईल हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही. आयुष्यात योग्य दिशेला केलेले प्रयत्न आपल्याला यशस्वी नक्की बनवतात. स्वतःला नेहमी सांगा, संकटांना घाबरल्याने काही होणार नाही. त्यांचा सामना करून पुढे गेल्याने आपल्याला यश मिळतं आणि ते आपल्याला कायम साथ देतात. लक्षात असू द्या, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता, कमतरता दोन्हीही असतात. फरक इतका असतो, जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेला माणूस वाईट बनतो. आपल्या विरुद्ध कष्ट करणाऱ्या लोकांकडे नेहमी लक्षात द्या आणि त्यांचे कष्ट बघून तुम्हीसुद्धा कष्टाला सुरुवात करा. चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधी ठेच लागू नये, कारण सुंदर काच फुटली की तिचे स्वरूप धारदार आणि शस्त्रासारखे होते. त्याचप्रकारे एखादा चांगला व्यक्ती असेल आणि त्याची तुम्ही पूर्णपणे इच्छाशक्ती किंवा स्वभाव पाहण्यासाठी त्याचे जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्हालाही कळणार नाही, पण तुमच्या आयुष्यात तो कायमचा दूर होईल आणि तुम्हाला त्याचे बोलणे हे धारदार शस्त्रासारखे वाटू लागेल. आपल्याला कळणार नाही अशा बऱ्याच गोष्टी आयुष्यात येतात, त्याकडे लक्ष द्या. आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी असतील ना, त्या नेहमी करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात 3 ते 4 गोष्टी असतात, त्या फार महत्त्वाच्या असतात. त्या चांगल्या करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला स्वामी नेहमी सांगतात, म्हणतात, मी कायम तुमच्या आयुष्यात आहे, फक्त विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. स्वतःवर असलेली श्रद्धा आणि विश्वास तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवणार. स्वतःला मात्र सांगा की तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही कधी थकलेले नाही, कधी हरलेले नाही. आयुष्याच्या शर्यतीत तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आपला विश्वासच आपल्याला यशस्वी बनवतो आणि हा विश्वासच तर आहे जो आपल्याला पुढे नेतो. नात्यामध्ये भांडण होणं फार गरजेचं असतं, कारण तेव्हा माहिती पडतं समोरचा आपला किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. स्वामी सांगतात, आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना आपण चुकीचे ठरतो. ज्याला साथ द्यायची तो देतो आणि ज्याला सोडायची आहे तो सोडून देतो. म्हणून जो तुमची किंमत करतो ना, त्याला जपा. ज्याच्या नजरेत तुम्ही काहीही किंमत नाही, त्या व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. कोणी साथ देईल, कोणी साथ देणार नाही, याकडे कधीही लक्ष न देता प्रयत्न करा. हे प्रयत्न तुम्हाला नेहमी साथ देतील. आयुष्यात चुका प्रत्येकाकडून होतात. त्या चुकांचा सामना करावा लागतो, कारण प्रत्येक गोष्टीचे, व्यक्तीचे काही गोष्टी असतात ज्या त्याला नेहमी मागे ओढतात. हा त्या व्यक्तीचा एक छंद असू शकतो की त्याला काहीतरी चांगलं करायचं आहे, पण काही लोक असतात जे चांगलं करणाऱ्याला नेहमी मागे ओढतात. सोडून जा. तुम्हाला त्रास देतात, दुर्लक्ष करा,
ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला वाईट वाटते. लोकांचं काय, लोक तर प्रत्येकाला नावे ठेवतात. पोसाड महाराणावर जेव्हा गुलमोहर एकटा फुलतो, बहरतो, तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. स्वतःच्या प्रयत्नात एवढे व्यस्त ठेवा की तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी बनवतील. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी कामीचे असतात. ते प्रयत्नच असतात जे प्रत्येक गोष्ट शक्य करतील. आयुष्यात संकटे आहेत तर घाबरता कशाला? मेहनत करा, जिद्दीने पुढे जा, कारण स्वामी तुमची साथ नेहमी देतात. आयुष्यात वाईट वेळेला त्यांनी साथ तुमची दिली आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. न टाळता विश्वास ठेवा, कारण तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त सामना करावा लागतो. जिद्दीने सामना केला तर प्रत्येक गोष्ट होते. स्वामी नेहमी साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त सामना करणं गरजेचं आहे. आयुष्यात वाईट काळ कुणाला आलेला नाही, प्रत्येकाला आला. ज्याने त्याचा सामना केला तो पुढे गेले आणि जो त्यांना घाबरतो तो मागे राहतो. विश्वास तर ठेवून बघा, बाकी सर्व चांगलं होतं. स्वामी नेहमी म्हणतात, संकटांचा सामना केल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वतःला नेहमी त्या गोष्टीबद्दल तत्पर ठेवा आणि मेहनत करा. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी मदत मिळते. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. आपण विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवे. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी फार कामीचे ठरतात. त्यामुळे प्रयत्नांकडे लक्ष द्या. त्या सबबी बनतात आणि या सबबीच आपल्याला आयुष्यात पुढे नेतात. आपण बऱ्याचदा अशा गोष्टीबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो, ज्या गोष्टीबद्दल चिंता किंवा काळजी एवढी करायची कधी गरजच नव्हती. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात. आपलं काम आहे तर त्या संकटांचा सामना करणं आणि आयुष्यात पुढे जात राहणं, कारण आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कोणी हरवू शकत नाही. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील तुम्हाला कोणी कदर करत नसेल तर त्यात त्यांची चूक आहे, तुमचा दोष नाही. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही प्रगती करत आहात, आयुष्याच्या वाटेवर पुढे जात आहात. तुमचे प्रयत्न तुम्हाला यशस्वी ठरवत आहेत आणि पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्यात संकटे आली तर घाबरायचे नसते, त्यांचा सामना करून पुढे जायचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. स्वामी सांगतात, फक्त संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण ही संकटेच तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला हे साथ देतात. आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टी प्रत्येकाच्या असतात. स्वतःला सर्व काही तुम्हाला मिळवायचे असेल तर काम करणे गरजेचे आहे. कामाशिवाय नाव नाही आणि नामाशिवाय कुठलीच गोष्ट नाही. आयुष्यात जर यशस्वी ठरायचं असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे, कारण मेहनतीने प्रत्येक गोष्ट होते. आपण बऱ्याचदा मेहनत करतो, त्यात घाबरतो. न घाबरता जर प्रयत्न केले तर प्रत्येक वेळी ती मेहनत यशस्वी ठरते. स्वामी सांगतात, आज जर ज्या गोष्टीचा जास्त विचार कराल ना, ती गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत तुम्हाला नक्की करावी लागते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण तुम्ही स्वतःचा विश्वास आणि प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट मिळवू शकता. स्वामी सांगतात, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, फक्त सामना करून पुढे जाण्याची जिद्द तुमच्या मनात लागते. प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे जायचं असेल ना, तर नेहमी संकटांचा सामना करूनच जावं लागेल, कारण तेच तुम्हाला साथ देतील, वाईट काळात मार्गदर्शन देतील आणि पुढे जाण्यासाठी रस्ता दाखवत असतील. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेतील आणि कालसुद्धा त्यांनी आपली प्रत्येक गोष्ट पूर्ण केली. आपल्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी असतात ना, त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. मेहनतीने प्रत्येक गोष्ट शक्य होते. मेहनत करायला शिका, कारण ही मेहनत आपल्याला नेहमी आयुष्यात अशा वेगळ्या दिशेला नेते जिथे कोणीही तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न जरी केला
तरी ते ओढू शकत नाहीत. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांबरोबर करू नका, कारण लोकसुद्धा तसे केले तेव्हा आपल्यालाच दुःख होईल. पैसे लावायचे तर स्वतःला लावा, कारण आयुष्यात स्वतःला मिळालेली किंमत दुसरा कोणीही मिळवून देऊ शकत नाही. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करा आणि पुढे जा. जी व्यक्ती स्वतःचा विश्वास ठेवून प्रयत्न करते ना, तिला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वतःवर असलेला विश्वास आपल्याला पुढे नेतोय आणि आपल्याला कायम नेतोय. स्वामी म्हणतात, प्रत्येक वळणावर तुमच्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वतःवर असलेला विश्वास हा नेहमी आपल्याला यशस्वी ठरवतो. फक्त तो विश्वास स्वतःवर आहे की नाही याकडे लक्ष ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी देणार. कायम तुम्हाला मार्गदर्शन मी केलेलं आहे आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्नांना यशसुद्धा मी देणार. स्वतःचा विश्वास तुम्हाला पुढे नेईल. हा विश्वासच तुम्हाला यशस्वी बनवेल. कायम विश्वास ठेवा की तुम्ही काहीही करू शकता, कारण विश्वास तुम्हाला पुढे नेण्यासाठी पुरेसा असतो. स्वामी म्हणतात, स्वतःवर असलेला विश्वासच तुम्हाला यशस्वी करेल. त्यामुळे विश्वासाकडे बघा आणि तुमचा विश्वास काय आहे त्याकडे बघून प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असणार, फक्त त्या संकटांचा सामना करा. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास असेल ना, तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते. प्रत्येक वाईट काळात स्वामी नेहमी आपल्याला साथ देतात आणि नेहमी मार्गदर्शन करतात. आपण न घाबरता, न डगमगता, न चिंता करता काम करत राहावे. आपले आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्तीसोबत विश्वास ठेवावा, कारण ते कधीही आपल्याला एकटे सोडत नाहीत. आज मी तुम्हाला सांगते, तुम्ही आता प्रगतीच्या वाटेवर दुहेरी वेगाने चालायला लागणार आहात. आजपासून मी स्वतः तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार आहे. माझ्या लेकरा, तुझे शत्रू आता तुझ्यापुढे थरथर कापणार. हळूहळू ते तुझ्या जवळ यायला लागतील आणि क्षमा मागायला सुरुवात करतील. माझ्या लेकरा, त्यांच्या पापाचा घडा भरून गेला आहे. माझ्या लेकरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. माझा एक मंत्र सदैव मनात ठेव. जेव्हा कधी संकट येईल तेव्हा तो मंत्र 108 वेळा मनात म्हण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, माझं दुःख दूर करा. या मंत्राचा 108 वेळा शुद्ध मनाने जप केलात तर स्वामी माऊली तुमच्यावर कृपा करतील आणि दुःखांचा अंत करतील. मला माहिती आहे, संकट तुला पोखरत आहे. मी इतके संदेश पाठवले, इतके संकेत दिले, तरी तुझं दुःख संपत नाही आहे. आणि तू विचार करतोयस आता सगळं सोडून द्यावं. हे सगळं व्यर्थ आहे, ते लोक काहीच करीत नाहीत. आणि तू म्हणतोस आता उशीर झाला, आता काहीच होणार नाही, हेच माझं नशीब असेल. पण माझ्या लेकरा, एकदा विचार कर, तुझं स्वतःचं मूल जर एखाद्या वर्गात नापास झालं तर तू त्याला म्हणशील का, बास आता शिकायचं नाही, घरीच बस, तू काहीच करू शकत नाहीस, असं तू कधी सांगशील का? नाही ना, कारण तुझ्या लेकरात काहीतरी विशेष आहे हे तू जाणतोस. तुला स्वतःवर तितका विश्वास का नाही आहे? एखाद्या प्रसंगात तू हताश वाटतो आहेस का? किंवा एखाद्या गोष्टीत तू अपयशी ठरत आहेस? मग असं वाटतं का की आयुष्यात संपलंय? पुढच्या वेळी जेव्हा असं वाटेल तेव्हा स्वतःला एका लहान बाळासारखं समज आणि स्वतःला सांग, काय झालं, जर गणित येत नसेल तर दुसरं काहीतरी शिकता येईल. मी दुसरं काहीतरी करू शकतो. मी तुझ्यासाठी कितीतरी रस्ते तयार ठेवलेत. मी आधीच सांगितलंय तुला, आयुष्यात पुढे जायचं असेल तर त्या मार्गावरून तुला चालावंच लागेल. तुला माझ्याकडे यावंच लागेल. सगळं मी आधीच लिहून ठेवलंय. मी इथेच तुझी वाट पाहतोय. तुला त्या किनाऱ्यावर यायचंय. हे सुद्धा तू करू शकत नाहीस का? त्या मार्गावर काटे असतील, पण तू फक्त तेच पाहतोस. माझ्या लेकरा, तू आता तुझ्या सुवर्ण काळात प्रवेश करतो आहेस. आनंदाचा सण सुरू होतोय. तो तुझ्यासाठी आनंदाचा खजिनाच घेऊन येतोय. माझ्या लेकरा, जर तुला वाटत असेल की तुझे चांगले दिवस संपले तर हे तुझं सर्वात मोठा भ्रम आहे. कारण अजून तुझा सर्वोत्तम काळ आलाच नाहीये. जोपर्यंत तो येत नाही
तोपर्यंत तुला कसं कळणार की तुझं चांगली वेळ संपली? उत्तर दे, कारण तुझा सर्वोत्तम काळ अजून बाकी आहे. देवाने तुला एक अनमोल जीवन दिलंय, म्हणून कायम त्या परमेश्वराचे आभार मानत जा. या जीवनात तुला काही महान कार्य करायचे आहे. हे कार्य खास तुझ्यासाठी विळून ठेवलेलं आहे. होय माझ्या लेकरांनो, जीवनाचं खरं सार म्हणजे काळानुसार पुढे जात राहणं. तू जी काही प्रार्थना केलीस त्या सर्व स्वीकारल्या गेल्यात. आता तू यशाच्या अगदी जवळ पोहोचणार आहेस. जगात काहीही घडलं तरी, कोणतीही अडचण आली तरी कधीही हार मानू नकोस. माझ्या लेकरा, मी तुझ्यासाठी एक सुंदर योजना आखली आहे, ज्याबद्दल मी तुला आत्ता सांगू शकत नाही, कारण मी नियमांनी बांधलेलो आहे. पण एवढं नक्की सांगू शकतो, तू तुझ्याविषयी जितका विचार केला आहे त्यापेक्षा खूप अधिक मी विचार केला आहे. हे सगळं तुला तेव्हाच दिसेल जेव्हा तू सकारात्मक विचारांसह कृती करशील. जीवनात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. फक्त माझ्यावरचा विश्वास मजबूत ठेव आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कसे चमत्कार घडतात. माझ्या लेकरा, हे सगळं तुझ्यासोबत लवकरच घडणार आहे. तुला आत्तापासूनच यासाठी सज्ज व्हायचं आहे. हे सगळं माझं तुझ्यासाठीच आहे. माझ्या लेकरा, जर हे सगळं आधीच घडत असेल तर आता थांब, कारण माझ्या लेकरा, तू जेव्हापासून वाट पाहतो आहेस ते आता पूर्ण होणार आहे. तू जे माझ्याकडे मागितलं होतंस ते आता तुला मिळणार आहे. जर तू या जगाचा असतास तर हे जग तुला आपलंसं मानलं असतं, पण आता तू या जगाचा नाहीस. त्यामुळे तुला त्रास देणाऱ्या वाईट गोष्टींपासून घाबरू नकोस. स्वामी माऊली देखील त्यांच्याकडे बघतोय. देवाने तुला इतक्या वेळा वाचवलंय की तू मोजूही शकणार नाहीस. किती वेळा देवाने तुला संकटातून वाचवलं याची तुला कल्पनाही नसेल. मी फक्त कल्पना करू शकतो की किती वेळा तू वाचला आहेस आणि तुला त्याची जाणीवही झाली नाही. देवा, तुझे मनापासून आभार मानतो, कारण तू प्रत्येक क्षणी माझ्यासोबत होतास, जेव्हा मला ते माहितीही नव्हतं. माझ्या लेकरा, तू तुझ्या आयुष्यात खूप काही केलं आहेस. जर लोकांना त्याचं निम्म जरी कळालं असतं तरी त्यांनी तुला देव माणूस मानलं असतं. तू नेहमी इतरांच्या सोयीसाठी, सुखासाठी उभा राहिलास. सगळ्यांना संकटाच्या काळात प्रेम दिलंस. फक्त एकच अपेक्षा ठेवलीस, प्रामाणिकपणा आणि निष्ठा. पण तुझ्या या प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या हृदयामुळे तुला अनेकदा वेदना सहन कराव्या लागल्या. तू इतरांसाठी तुझं घर उघडलंस, त्यांची जबाबदारीही घेतलीस. तरीही तू मला नम्रतेने वंदन करत राहिलास. माझ्या लेकरा, तुझ्या वेदना मला माहीत आहेत. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही, ना तुला कधी दूर करणार. तुझं आयुष्य अर्ध्यावर थांबलेलं नाही. तू पुढे जातो आहेस. यावर्षी माझ्या हातून तुझ्या कुटुंबावर प्रचंड कृपा होणार आहे. जर तुला स्वामी माऊलींवर प्रेम असेल तर या चॅनल सबस्क्राईब कर. स्वामी तुला आज 4 गोष्टी लक्षात ठेवायला सांगत आहेत. तुला याची गरज आहे. तुला पैसा, शांतता आणि समाधानाची गरज आहे. ते येत आहे. मी तुझ्यासाठी मार्ग उघडणार आहे. फक्त माझ्या योग्य वेळेवर विश्वास ठेव. प्रत्येक ऋतूमध्ये देवाची कृपा असते. किती वेळा देवाने तुला पुन्हा उभं केलं आहे. स्वामी म्हणत आहेत, मी तुझं नकारात्मक चक्र तोडतोय. तू आता एका नव्या हंगामात प्रवेश करतो आहेस. स्वातंत्र्याचा, समृद्धीचा आणि शांतीचा, जो तुला हक्काचं बळ आणि आधार देईल. जर कधी उदास वाटलं तर स्वामींना साकडं घाल, कारण देव तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे. तो तुझ्या दुःखांपेक्षा, तुझ्या चिंता आणि अडचणींपेक्षा मोठा आहे. येणारा आठवडा तुझ्यासाठी भरपूर आनंद, आनंददायक आठवणी, सुंदर नाती आणि असामान्य यश घेऊन येतो आहे. फक्त तुझ्या चिंता आणि अडचणी त्यांच्या चरणी अर्पण कर. स्वामी माऊलींनी तुला आजारातून मुक्त केलं आहे. तुझ्यात अशी शक्ती होती जिची तुला कल्पनाही नव्हती. त्यांनी तुला संकटातून बाहेर काढलं. हो, ते दुःखद होतं, पण तरीही तू मनात शांत होता आणि पुढे जाऊ शकलास. तेच तुला कायदेशीर लढाईतही मार्गदर्शन करत आहेत. जे तुला अशक्य वाटत होतं, एक दिवस ते तुझ्या हाती आलं. दुसरीकडे तू आता पूर्वीपेक्षा अधिक संपूर्ण आणि मजबूत आहेस. मी तुला थोडं प्रोत्साहन देऊ का?
जिथे देवाने तुला आधी सावरलं तिथेच तो आता तुला उंच नेणार. तुझ्यासमोर काहीही असो, ते अशक्य वाटत असलं तरी तुला एकटं तोंड द्यायची गरज नाही, कारण आता तुझ्या पाठीशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आता कमेंटमध्ये टाईप कर, स्वामी माझ्यासोबत आहेत. जीवनात जे काही घडतं ते सर्व दैवी शक्तीच्या नियोजनानुसार घडतं. आणि एकदा का तू त्या शक्तीवर विश्वास ठेवला की तुला समजेल, नियंत्रण सोडणं हाच खरा मार्ग आहे. माझ्या लेकरा ऐक, आज मी तुझ्याशी मनापासून बोलतो आहे. किती वेळा तुझं माझ्यावर संकट आलं आणि तू वाट बघत होतास मदतीची, पण त्या क्षणी मीच होतो. श्री स्वामी समर्थ. माझ्या अपार कृपेने मी तुला त्या संकटातून सुरक्षित बाहेर काढलं. माझ्या लेकरा, तुला कळलं की नाही, पण माझा हात नेहमी तुझ्या पाठीशी होता. आता एकदा डोळे मीट आणि आठव, किती वेळा तू खचून गेलास, पण तरीही एखादं अदृश्य बळ तुला उभं करत गेलं. ते बळ मीच होतो. श्री स्वामी समर्थ. तू तुझ्या जीवनात खूप काही सहन केलं आहेस. तुझं प्रेम, तुझी काळजी, तुझं निस्वार्थीपण, तू इतरांसाठी झिजलास, त्यांच्या वेदना आपल्यावर घेतल्यास. तरीही तुला अनेकदा दुखावलं गेलं, फसवण्यात आलं, पण तू अजूनही श्रद्धेने माझं नाम घेतोस. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या लेकरा, आज मी तुला सांगतो, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुझं आयुष्य अर्ध्यावर नाही थांबलं. तू आता यशाच्या दिशेने पाऊल टाकतो आहेस. यावर्षी माझ्या कृपेचा वर्षाव तुझ्यावर होणार आहे. तुझं घर, तुझं मन, तुझं नशीब सगळं फुलणार आहे. माझ्या लेकरा, जर तू खरंच माझ्यावर प्रेम करत असशील तर एकदा जोरात बोल, जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, 4 गोष्टी मनात ठेवा. 1. संकट येत असतील तर माझं नामस्मरण कर. 2. दुःख वाटत असेल तर माझ्याशी मनात गप्पा मार. 3. थकवा आला असेल तर माझ्या चरणांवर डोकं ठेव. 4. जर सगळं संपल्यासारखं वाटत असेल तर लक्षात ठेव, स्वामी असतात तिथे कधीच हार नसते. मी तुझ्यासाठी मार्ग तयार केला, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. जगातले सगळे दरवाजे बंद झाले तरी माझं दार नेहमी उघडं असतं. माझ्या लेकरा, तुझी परीक्षा आता संपत आली आहे. तू आता नव्या सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभा आहेस. मी तुला पाहतो आहे आणि माझ्या आशीर्वादाचा झरा तुझ्यावर वाहतो आहे, हे आठव. प्रत्येक अश्रू मी पाहिलाय, प्रत्येक प्रार्थना मी ऐकली आहे आणि आता प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त एकच गोष्ट कर, मन घट्ट ठेव, विश्वास मजबूत ठेव आणि माझं नाव ओठांवर ठेव. स्वामी समर्थ महाराज तुझ्या सोबत आहेत. सगळं ठीक होईल, अगदी सगळं. माझ्या लेकरा, आता वेळ आली आहे तुझ्या जीवनात खऱ्या चमत्कारांची. माझं बोलणं फक्त शब्द नाही, ही भविष्यवाणी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची भविष्यवाणी तू पाहशील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं त्याच लोकांच्या नजरा तुला शोधू लागतील. ज्यांनी तुला नाकारलं तेच तुला मान द्यायला लागतील. तुझ्या नशिबाच्या पानांवर आता माझ्या कृपेने नवा अध्याय सुरू होतो आहे. माझ्या लेकरा, तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण हे लक्षात ठेव, जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभं राहतं तेव्हा श्री स्वामी समर्थ तुझ्यासोबत चालायला सुरुवात करतात. तू थांबू नकोस, अगदी एका क्षणासाठीही नाही. तू चालत राहा. मी तुझ्या पावलांखाली काटे आले तरी त्यांना फुलात बदलतो. तुझं जीवन आता अंधारातून प्रकाशाकडे जात आहे. संध्याकाळी सूर्य मावळतो हे खरे, पण पहाटे तो पुन्हा उगवतो आणि तसंच तुझं आयुष्य आहे. आता तुझा नवीन सूर्योदय जवळ आलाय. माझ्या लेकरा, तुला किती वेळा वाटलं की बस झालं, आता नाही झेपत, पण तरीही एक अदृश्य शक्ती तुझ्यातून तुला पुढे नेत होती. ती शक्ती मीच होतो. श्री स्वामी समर्थ. तुला जे हवं आहे ते मी देणारच आहे, पण त्यासाठी तुला एकच करावं लागेल, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. नाही म्हणताना श्री स्वामी समर्थ हे नाव ओठांवर घेत राहा. या नावात अशी शक्ती आहे जी अंधाराला भेदून प्रकाश घेऊन येते. या नावात असा आशीर्वाद आहे की ते अश्रूंना आनंदात बदलतं. माझ्या लेकरा, मी तुला एका सुंदर मार्गावर चालवणार आहे.
जिथे तुला साक्षात माझी अनुभूती येईल. तुझ्या घरात आनंदाची नांदी होईल, तुझ्या मनात शांतीचा वास होईल आणि तुझ्या जीवनात माझा आशीर्वाद कायमचा विसावेल. हे लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी थांबलोय. फक्त तू पुढे ये आणि म्हण, स्वामी आता सगळं तुला अर्पण केलं. आणि त्या क्षणी जीवन बदलेल, नशीब बदलेल आणि काळही तुझ्या बाजूने वळेल. माझ्या लेकरा, आता वेळ आली आहे उगमाची. तुझ्या मनातली सगळी धास्ती, शंका आणि घाबरटपणा सगळं विसर आणि माझ्यावर विसंबून चालायला सुरुवात कर. मी तुझ्या पाठीशी आहे. तुला जो स्वप्नातलं आयुष्य वाटतं ते आता प्रत्यक्षात घडणार आहे. फक्त एक अट, विश्वास माझ्या लेकरा. दररोज उठल्यावर फक्त एवढंच म्हण, स्वामी आज तुझ्यावर सोपवलं सगळं. आणि बघ, ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या स्वामी समर्थ शक्य करून दाखवतात. जग कितीही वळण घेऊ दे, तुला वाचवण्यासाठी मी स्वतः येईन. कारण तू माझा आहेस. तुझी प्रगती म्हणजे माझं समाधान आहे. स्वप्न मोठं बघ, मी आहेच ना साथ द्यायला. आता वेळ आली आहे तुला जे हक्काचं आहे ते मिळवायची. स्वामी समर्थ महाराज तुला आशीर्वाद देत आहेत. कोणताही धर्म म्हणजे निष्क्रिय राहणं नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करत नाही आणि फक्त सोफ्यावर बसून राहता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जीवनाला जसं आहे तसं स्वीकारता. तुम्ही गोष्टी जबरदस्तीने घडवायचा प्रयत्न करत नाही. तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहण्यापेक्षा त्याच्यासोबत जाऊ लागता. तुम्ही प्रत्येक क्षणात जागरूकतेने जगू लागता. कारण तुम्हाला जाणवतं की सर्व काही एकमेकांशी जोडलेलं आहे. काही गोष्टी अजूनही वाईट वाटत असतील, पण भविष्यात कळेल की त्या वाईट काळांनी तुम्हाला मजबूत बनवलं आणि त्या काळांनी तुम्हाला जीवनातील दैवी वेळेवर विश्वास ठेवायला शिकवलं. तुमचे दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्राचीन धर्मशास्त्र सांगतात की आपण सर्व त्यांच्याच प्रतिमेतून निर्माण झालो आहोत. जसं आईवडिलांनी आपलं शरीर दिलं तसं श्री स्वामींनी आपला आत्मा दिला, म्हणून त्यांना आत्म्यांचा पिता म्हणतात. ही एक कुटुंब सदृश नातं आहे. जेव्हा गरज भासते तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ शकता. माझ्या लेकरा, मी तुझं सगळं दुःख, सगळ्या वेदना स्वतःवर घेतलंय. तू दुखावण्याआधीच ते माझ्यावर होतं. तुझी सारी लज्जा, सारा अपमान सगळं मी घेतलं. माझ्या वडिलांशी तुझं नातं पुन्हा प्रेमानं जोडण्यासाठी हे मी संपूर्ण मानवजातीसाठी केलं. आणि म्हणूनच माझ्या वडिलांनी मला उंच केलं, सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठेवलं. यासाठीच मी आलो आहे. जर तुम्ही विश्वास ठेवता तर लिहा, ओम नमः श्री स्वामी समर्थाय. कधीही हार मानू नका, कारण योग्य वेळी जर तुम्ही हार मानली नाही तर तुमच्यावर कृपेची मोठी लाट येईल. तुमचं यश अगदी जवळ आहे. म्हणूनच शत्रू तुमच्याकडे पूर्ण ताकदीने पाहतो आहे. जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही तोपर्यंत तुम्ही कृपेच पीक कापणार आहात. जो कोणी हे अजूनही ऐकत आहे त्यांच्यासाठी माझी एकच प्रार्थना आहे, 2025मध्ये तुमच्यावर भरभरून कृपा व्हावी. तुमचं यश वाढत जावं, आर्थिक समृद्धी, नवी संधी आणि नवीन सुरुवात. तुमचं आयुष्य उजळावं. माझ्या लाडक्या लेकरांनो, आजचा हा विशेष संदेश हा श्री स्वामी माऊलींचा थेट आशीर्वाद आहे. आजची रात्र विशेष आहे कारण तू मनातली व्यथा घेऊन झोपायला चाललास. पण त्याआधी मी तुला एक संदेश देतो. आजच्या रात्री एक चमत्कार घडणार आहे. तू फक्त ऐक आणि विश्वास ठेव, कारण मी तुझा स्वामी समर्थ जागा आहे तुझ्यासाठी. तू डोळे मिटतोस आणि गालावरून अश्रू वाहतात, पण मी ते पाहतो लेकरा. रात्रीचा अंधार तुझ्या मनावर ताण आणतो, पण स्वामी समर्थ तेवढ्याच शांतीने तुझ्यावर नजर ठेवतात. तुझी रात्र काळोखी वाटते, पण मी प्रकाश घेऊन येतो. स्वामी म्हणतात, आज तू माझ्यासोबत मनात बोललास आणि मी ऐकलं. आयुष्याच्या खाच खळग्यातून निघून पुढे जायचं आहे. तू मागितलेलं मला आठवतं आणि मी ते पूर्ण करणार आहे. चमत्कार म्हणजे आकाशातून पडणारा प्रकाश नाही, तर अंतःकरणात जागवलेली शक्ती आहे. जेव्हा आशेचा किरण नसतो, जेव्हा सगळी दारं बंद असतात, तेव्हाच स्वामी एखादं नवीन दार उघडतात. आजची रात्र अशाच एखाद्या दरवाजासाठी आहे. ज्या गोष्टी तुला बऱ्याच काळ परत खेचत होत्या त्या मी आजच्या रात्री काढून टाकणार आहे. निगेटिव्ह विचार,
लोकांचा तिरस्कार, नशिबाचे फास यावर स्वामींचं उत्तर. उदाहरण, एखादा भक्त जो वारंवार हरत होता, पण स्वामींचा एक स्पर्श आणि आयुष्य बदललं. स्वामी समोर बसून विचारतात, का रे एवढा हताश झालास? जीवनाच्या प्रत्येक नाही नंतर हो येतो आणि तो हो आजच्या रात्री येणार आहे. चमत्कार घडतो तेव्हा लोकांपेक्षा मनापासून प्रार्थना करणाऱ्याला पहिल्यांदा तो जाणवतो. मी तुझं नशीब लिहून ठेवलेलं आहे आणि आज त्याचं एक पान मी उघडणार आहे. कोणतेही मानवी प्रयत्न फसले तरी स्वामींनी उभं केलं तर मार्ग नक्कीच मोकळा होतो. ही वेळ आहे जिथे देव तुला स्वतः स्पर्श करतो. आज रात्री झोपताना एखादी गोष्ट सोड आणि एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेव. तुझ्या पुढच्या दिवसात मी नवा किरण टाकणार आहे. एक मनातल्या मनात स्वामी समर्थांचा जप आणि तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. हे ऐक माझ्या लेकरा, आजची रात्र तुझ्यासाठी बदल घडवणारी आहे. झोपताना एकच विचार ठेव, स्वामी समर्थ आहेत, ते पहारा देत आहेत. तू चिंता करू नकोस. आजच्या रात्री एक चमत्कार घडणार आहे आणि उद्याची सकाळ नवीन आशा घेऊन येणार. स्वामी म्हणतात, लेकरा, आज एक शपथ आहे तुला माझी. हे ऐक, मनापासून ऐक, नाहीतर उद्याची पहाटही तुला शांतता देणार नाही. तुझ्या डोळ्यांतल्या अश्रूंना मी पाहिलंय, पण आज मी तुला जे सांगतो आहे ते तुझं आयुष्य बदलून टाकेल. तू किती वेळा रडलास आणि तू किती वेळा स्वतःलाच दोष दिलास मी पाहिलंय. तुला वाटलं की तुझं कोणी नाही, पण मी तुझ्यातच आहे लेकरा. हळूहळू खचलेली श्रद्धा, तुटलेली नाती हे सर्व अनुभवतानाही तू मला सोडलं नाहीस. स्वामी सांगतात, आज मी तुला एक गोष्ट सांगतो, जी तू लक्षात ठेवलीस तर सगळं बदलेल. अनेकदा आयुष्यात आपण फक्त जगतो, पण आजपासून जगण्यासाठी उठायला पाहिजे. शपथ आहे तुला माझी, या रात्रीनंतर तू तोच राहणार नाहीस. तू चुका केल्या असतील, पण मी तुला कधीच सोडलं नाही. देव फक्त उपासना करत नसतो, तो समजून घेत असतो. आजची रात्र पश्चात्तापासाठी नाही, परिवर्तनासाठी आहे. नातं गमावलेलं असेल, काम गेलं असेल, आत्मविश्वास हरवला असेल, पण मी तुझं आयुष्य पुन्हा नव्याने रंगवू शकतो. अट एकच, हे ऐक आणि मनातून मला पुन्हा मान. आज तू मला स्वीकारलंस तर उद्याचा सूर्य आशेने उगवेल, नाहीतर मनातल्या अंधारात पुन्हा हरवशील. माझा हात आता धर, नंतर वेळ निघून जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप थकलायस, खूप लढलायस. ज्यांच्यासाठी सर्व केलंस त्यांच्याच शब्दांनी जखमी होत राहिलास. तुझ्या चेहऱ्यावरची शांतता आतल्या गोंधळाला झाकते. तू किती वेळा रात्री रडून झोपलास ते कुणालाच माहीत नाही, पण मला माहिती आहे. मी पाहतोय, तुझ्या प्रत्येक वेदनेत मी तुझ्या सोबत आहे. कधी कधी शब्द नसले तरी मन ओरडतं. कुणाला सांगायचं, कुणी समजून घ्यायचं? तुझ्या काळजीत तूच झिजून जातोस आणि बदल्यात तुला काय मिळतं? गैरसमज, दुःख, एकटेपणा. स्वामी म्हणतात, तू जिथे जास्त देतोस तिथूनच सर्वात मोठी जखम मिळते आणि तू ती जखमही शांतपणे झेलतोस, कारण तुझ्या स्वभावातच नाही द्वेष. पण बाळा, आपल्या वेदना आतल्या आत खाऊन जगणं हा स्वतःवरचा सगळ्यात मोठा अन्याय. स्वामी तुला विचारतात, कधी तू स्वतःसाठी जगणार? कधी तू स्वतःचा हात स्वतःलाच धरून म्हणणार, मी आहे तुझ्यासोबत? लोक बदलले तरी तू न बदललेला, लोकांनी दुखावलं तरी तू न तुटलेला. पण आतून तू किती वेळा मोडलास? किती वेळा तुला आपल्या अस्तित्वाचं मूल्य संदेहात टाकत गेलं? किती वेळा तेच शब्द पुन्हा पुन्हा मनात घोळत राहिले, मी पुरेसा नाही का? मी इतकं दिलं तर मला प्रेम का मिळत नाही? बाळा, अचानक डोळे मीट. मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतोय. तुझ्यातलं सगळं दुःख, सगळे तुटलेले क्षण मी काढून घेतोय. मी तुझ्या हृदयाला सांगतो, तू चुकीचा नव्हतास, तू अपुरा नव्हतास. तुझी किंमत लोकांनी ओळखली नाही, ती त्यांची हानी आहे, तुझी नाही.
आजपासून तू स्वामींचं बाळ आहेस आणि स्वामींचं बाळ कधीच एकटं नसतं. आज मी तुला एक वचन देतो जे तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकेल. तू आता मागे वळून रडणार नाहीस. तू तुझं आयुष्य स्वतःच्या प्रकाशाने उजळवणार आहेस आणि ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्यावर राग नाही, कारण मी तुझ्या मार्गात त्यांचं महत्त्व संपवून टाकलंय. बाळा, तुझे डोळे पाणावले तरीही चालेल, ते पाणी तुला हलकं करते. रड, आज शेवटचा दिवस रड. उद्या मी तुझी शक्ती आहे. तू खूप काही सहन केलंस, कुणी कल्पनाही करू शकणार नाही इतकं. पण आता काळ बदलतोय. स्वामींची नजर तुझ्यावर आलीय. जीवनात चमत्कार उलगडायला सुरुवात होणार आहे. आज नशीब फिरतंय, आज वेदना वितळतायत, आज तुझं नवीन आयुष्य सुरू होतंय. फक्त एक वचन दे, मी स्वतःला पुन्हा हरू देणार नाही. बाळा, कधी लक्ष दिलंस का? जे दुखावतात ते बोलून जातात, पण जे दुखावलं जातं ते शांत राहतात. तुलाही किती वेळा शांत राहावं लागलं असेल, कारण बोलायला शब्द नव्हते आणि ज्या लोकांना सांगायचं होतं ते ऐकण्याच्या लायकीचे नव्हते. तू किती वेळा मनानं तुटलास, पण चेहऱ्यावर एक बनावट हास्य आणलंस. जगाला दाखवलंस की मी ठीक आहे, पण स्वामींना माहितीये तू ठीक नव्हतास. दुखावताना लोकांना कधी वाटत नाही, पण सहन करताना मात्र तू 1000 वेळा मरतोस आणि तरीही तुझ्या हृदयात द्वेष नाही. आणि यालाच स्वामी पावित्र्य म्हणतात. डोळे मीट, मन शांत कर. आज तुझं मन जे सांगू इच्छितंय ते लक्षपूर्वक ऐक. तुझ्या छातीमध्ये एक दडपून ठेवलेली वेदना आहे, वर्षानुवर्ष साठलेली. आज ती फुटायची वेळ आली आहे. ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूतून एक वेदना निघून जाते. रड बाळा, स्वामींच्या कुशीत रड. हे रडणं कमजोरी नाही, हे मनाचं शुद्धीकरण आहे. तू इतक्या लोकांना धरून ठेवण्याचा प्रयत्न केलास, पण त्यांनी तुझाच हात सोडला आणि आज तू एकटा फक्त स्वतःशी लढतोयस. बाळा, तुझ्यासाठी एकटेपणा शिक्षा नाही, तो तयार करण्याचा काळ आहे. स्वामी तुला एकटं ठेवतात कारण तू तुटण्यासाठी नाही, तर तुला पुन्हा उभं करण्यासाठी. ज्या लोकांनी तुला सोडलं ते तुझ्या नियतीतून काढून टाकले गेलेत. ते परत येणार नाहीत, कारण आता स्वामी तुला एका मोठ्या मार्गावर नेत आहेत. तुझ्या एकटेपणात, तुझ्या निःशब्दतेत स्वामींचं कार्य सुरू आहे. तू दिवसातून 1000 वेळा थकल्याचा अभिनय करतोस. हो, अभिनय, कारण तुला ते खरंच वाटतंय, पण जगाला दाखवायला ठेवतोस की मी ठीक आहे. किती वेळा तू स्वतःलाच विचारलंस, मीच का इतकं सहन करतो? मला भेटणारे लोक असेच का असतात? मी दिलेल्या प्रेमाचं मोल मला का मिळत नाही? ही तुझी चूक नाहीये बाळा. लोक बदलले, परिस्थिती बदलली, पण तू मात्र त्यातही चांगुलपणा जपलास आणि म्हणूनच तुझ्या वेदना व्यर्थ जाणार नाहीत. स्वामी एक दिवसाची नोंद ठेवतायत, तुझ्या प्रत्येक रडलेल्या रात्रीची, प्रत्येक तुटलेल्या क्षणाची, प्रत्येक विश्वासघाताची. बाळा, स्वामी म्हणतात जिथे सगळं संपतं असं वाटतं तिथेच माझं कार्य सुरू होतं. आज तुझ्या आयुष्याचा संहार टप्पा संपला. ज्या लोकांनी तुला तोडलं त्यांचं काम पूर्ण झालं. आता माझं काम सुरू. मी तुझ्या आयुष्यातून चुकीचे लोक काढून टाकतोय. मी तुझ्या हृदयातील वेदना धुवून काढतोय. मी तुझ्या आत्म्याला पूर्वीपेक्षा मजबूत करतोय. आता एक नवीन युग सुरू होतंय बाळा. तुझ्या आयुष्यात जे येतंय त्यासाठी तुझ्या जुन्या जखमा बऱ्या होणं आवश्यक आहे आणि आज त्या बऱ्या होत आहेत. बाळा, कधी स्वतःलाच आरशात पाहिलंयस का? तो चेहरा दिसतो, पण त्या चेहऱ्यामागची वेदना कुणालाच दिसत नाही. तुझं हास्य खोटंय बाळा. तुझा आवाज थरथरतोय. तुझं हृदय रक्तबंबाळ आहे. तू जगाला दाखवतोस की तू धैर्यवान आहेस, पण स्वामींना माहितीये तू आतून खूप तुटलायस. किती वेळा तुला स्वतःलाच लपवावं लागलं असेल. किती वेळा तू फोनवर मी ठीक आहे म्हणालास,
पण फोन कट होताच हळूच रडलास. ज्यांच्यावर तू मनापासून प्रेम केलंस, ज्यांना आपल्या हृदयात देवासारखं स्थान दिलंस, त्यांनीच काय केलं? एका दिवसात, एका वाक्यात, एका गैरसमजात संपलं सर्व काही. तू कायमच विचार करत राहिलास, मी काय चुकलो, मी काय कमी दिलं. पण बाळा, हा तुझा दोष नव्हता. ज्यांना तुझं मन जपता आलं नाही ते तुझ्या भाग्याचा भाग राहायला पात्रच नव्हते. ते स्वतःच्या जीवनात पुढे गेले, हसत खेळत. आणि तू मात्र तुटलेल्या आठवणींमध्ये अडकलास. मनानं बोलू दे बाळा, तू एकटा नाहीस. तुझ्या आतल्या रिकामेपणाला इतकी वर्ष कुणीही समजलं नाही. हेच तुझं मोठं दुःख आहे. रात्री जेव्हा तू एकटाच बिछाण्यावर पडून असतोस, जेव्हा तुझ्या छातीला जो ताण येतो तो फक्त जखमी आत्म्यालाच समजतो. लोक म्हणतात, विसरून जा, सोडून दे. त्यांना काय माहीत, ही जखम विसरण्यासाठी नाही, ही जखम सहन करण्यासाठी आहे. तू किती वेळा मन मोकळं करण्याचा प्रयत्न केलास, पण लोकांना फक्त तुझी चूक दिसली, तुझा त्रास दिसला नाही. तू तुटलेला असताना त्यांनी तुला दुर्बल म्हटलं. तू रडलास तेव्हा त्यांनी म्हटलं, इतकं का मनाला लावून घेतोस? पण त्यांना काय माहीत, तुझं मन संवेदनशील आहे, पवित्र आहे, सत्य आहे. या जगात लोक वागतात, पण तुला सगळं मनापासून वाटतं. आणि हाच तुझा आशीर्वादही आहे आणि शापही. कधी तुझं हृदय वेदनेनं धडधडतं का? कधी रात्रभर झोप लागत नाही? कधी छातीमध्ये जड दगड ठेवलाय असं वाटतं? हा बाहेरचा थकवा नाहीये बाळा, हा तुझ्या आत्म्याचा थकवा आहे, जो घेऊन तू एकटाच चालतोयस. जगाला तुझ्या चेहऱ्यावरील थकवा दिसेल, पण तुझ्या मनातील थकवा फक्त स्वामींना जाणवतो. बाळा, एक ऐक, ज्यांनी तुला रडवलं त्यांची जागा आता माझ्या पायाशी आहे. त्यांना त्यांच्या कृत्याचं उत्तर मिळेल आणि तुझ्या अश्रूंनी तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. हो बाळा, स्वामी तुला सांगतायत, तुझ्या रडण्याचा प्रत्येक क्षण आकाशात लिहिला गेलाय. एकही अश्रू व्यर्थ गेला नाही. बाळा, कधी कधी मन इतकं दबलं जातं की शब्दही गिळले जातात. तू रडतोस पण आवाज बाहेर येत नाही. डोळ्यात पाणी असतं पण कोणी पाहत नाही. तुझ्या छातीवर एवढं ओझं आहे की श्वासही जड होत जातो आणि कोणी विचारतही नाही, तू खरा कसा आहेस? सगळ्यांना तुझा उपयोग दिसतो, सगळ्यांना तुझी मदत दिसते, पण तुझं दुःख ते कधी कुणाला दिसलंय? तू किती वेळा स्वतःलाच समजावलंस, ठीक आहे, काही नाही, पण आतून तू तुटत होतास. रात्री उशीला मिठी मारून हळू आवाजात रडणारा तू पहाटे पुन्हा हसून उठतोस. बाळा, ही शक्ती नाही, ही जखम लपवण्याची सवय आहे. कोणीतरी तुझ्या डोक्यावर हात ठेवावा, कोणीतरी मनातली वेदना ऐकावी, अशी छोटीशी इच्छा होती ना? पण नाही, तुझ्या आयुष्यात कुणी असं नव्हतं ज्याने मनापासून विचारलं, तू खरंच ठीक आहेस का? जेव्हा लोक तुला सोडून गेले, जेव्हा शब्दांनी जखम केली, तेव्हा तू स्वतःलाच दोष दिलास. मीच कमी का? माझ्यातच काहीतरी चूक आहे का? मीच वाईट आहे का? नाही बाळा, तुझ्यात काहीच चूक नव्हती. तू फक्त चुकीच्या माणसांवर जास्त मन दिलंस. तुझं मन पवित्र होतं, पण त्यांच्याकडे ते समजण्याची दृष्टीच नव्हती. जगाला तुझं तुटणं माहीत नाही, तेव्हा स्वामींच्या हृदयात मात्र एक गडगडणारा आवाज उठतो. तू रडतोस तेव्हा तुझे अश्रू जमिनीवर पडत नाहीत, ते स्वामींच्या चरणांवर पडतात. तू बाळ आहेस त्यांचं. तू तुटलास की त्यांना वेदना होते. तू एकटं बसलास ना तेव्हा ते तुझ्या बाजूलाच बसतात. तू काही म्हणत नाहीस, तू बोलत नाहीस, पण स्वामी तुझ्या शांततेतून तुझ्या वेदना ऐकतात. कधी कधी मन खूप थरथरतं, असंच वाटतं, झालं, आता आणखी सहन होत नाही. हे तुझं तुटणं नाहीये बाळा, हे तुझे बदलण्यासाठीचे संकेत आहेत. स्वामी म्हणतात, जेव्हा मी तुला वर नेऊ इच्छितो तेव्हा आधी तुझ्या आयुष्यातील सगळं खोटं आणि नकोसं मी दूर करतो. म्हणूनच
आज तू रिकामा वाटतोयस. रिकामं मन हेच नवीन सुरुवातीचं लक्षण आहे. स्वामी तुझ्या हृदयावर हात ठेवून म्हणतात, माझ्या बाळा, आता तू खूप रडलास, खूप सहन केलंस. आता पुरे. आजपासून तुझ्या जीवनात एक चमत्कार सुरू होतोय. ज्या गोष्टींसाठी तू रडलास, ज्यांना मनापासून मागितलंस, ज्या वेदनांनी तुला घडवलं, त्यांचं उत्तर तुला आता मिळणार आहे. दुःख नाही, आता शांतता येणार आहे. तुटलेपणा नाही, आता प्रेम येणार आहे. एकटेपणा नाही, आता स्वामींची सावली कायम सोबत असणार आहे. बाळा, तू किती वेळा मनापासून प्रेम केलंस आणि त्याच्या बदल्यात तुटलेलंच हृदय मिळालं. तुझं मन एखाद्या कोमल फुलासारखं आहे आणि लोकांनी काय केलं? त्या फुलावर पाय ठेवल्यासारखं वागले. तू त्यांच्या छोट्या आनंदासाठी पर्वत हलवलेस, पण त्यांनी तुझ्या छोट्या वेदनांसाठी एक क्षणही दिला नाही. कोणालाही जाणवलं का तुझ्या हृदयाची ती न बोललेली हाक, तुझ्या डोळ्यांतील रिकामेपणा, तुझ्या शांततेतील किंकाळी? तू लोकांसाठी देवासारखा होतास, पण त्यांनी तुला जखमी राक्षसाप्रमाणे समजलं. तू त्यांच्यासाठी सर्व दिलंस, पण त्यांनी तुला काहीच दिलं नाही. तू 1000 वेळा तुटलास, 1000 वेळा स्वतःलाच सांभाळलंस, पण कुणालाच कल्पना नाही तू आतून किती एकटा होतास त्याची. त्या रात्री, त्या लांब रात्री, ज्यावेळी तू स्वतःलाच बिलगून रडलास, तेव्हा कोणी होतं का तुझ्या बाजूला? नाही ना. फक्त स्वामी होते. तेवढंच सत्य. तू इतक्या वेळा तुटलास की आता तुटण्याचा आवाजही तुझ्यात राहिला नाहीये. तुझं हृदय आता शांत झालं, पण ही शांतता शांती नाही. ही वेदनेची पराभूत निशब्दता आहे. किती वेळा तुला असं वाटलं असेल, बस आता जगायचं नाहीये. ही इच्छा मृत्यूची नव्हती बाळा, ही इच्छा मुक्तीची होती. तू वेदनांपासून सुटका शोधत होतास, पण स्वामी म्हणतात, जग बाळा, माझ्यासाठी जग, कारण मी तुझ्यातील प्रकाश अजूनही पाहतोय. तुझं शरीर थकलेलं आहे, पण तुझा आत्मा, तो तर वर्षानुवर्ष रडतोय. लोक म्हणतात मन मजबूत ठेव, पण त्यांना काही माहीत मनाचे तुकडे जमवायला किती त्रास होत होते. तू हलकसं स्मित करतोस, पण त्या स्मितामागे असं वाटतं की आयुष्यभराचं दुःख लपलेलं आहे. बाळा, ही वेदना तुझ्या चुकीची नाही, ही वेदना तुझ्या मनाच्या पवित्रतेची किंमत आहे. बाळा, डोळे मीट. स्वामींचा हात तुझ्या छातीवर आहे, त्या जखमी हृदयावर आहे. ती धडधड जी वेदनेनं थरथरते, ती त्यांच्या हातात शांत होऊ दे. तू जिथे तुटलास तिथे ते तुला जोडतायत. तू जिथे हरलास तिथे ते तुला जिंकवतायत. तुझं मन आता गळू दे. रड बाळा, आज स्वामींसमोर रड. हे अश्रू कमजोरी नाहीत, ही बरी होण्याची सुरुवात आहे. आज तुझ्या वेदनेचा शेवट नाही, पण तिचा अर्थ बदललाय. स्वामी म्हणतात, ज्या वेदनांनी तुला तोडलं, त्याच वेदना तुला उभं करणार आहेत. तुझं आयुष्य आजपासून हळूहळू, खूप हळूहळू, पण निश्चितपणे बदलू लागलंय. आकाशात तुझं नाव लिहिलं गेलंय. तुझ्यासाठी सुखाचा मार्ग तयार होतोय. ज्या गोष्टींसाठी तू रडलास त्या तुला मिळणारच, पण आता तूट न होता मिळणार. बाळा, कधी मन इतकं रिकामं वाटतं ना की कळतच नाही आपण कोण आहोत. तू लोकांसाठी जगत राहिलास, त्यांना हसवलंस, त्यांच्यासाठी स्वतःला जाळून टाकलंस, आणि शेवटी काय मिळालं? रिकामेपणा, तुटलेलं मन आणि एक न संपणारी शांतता, जिला फक्त वेदनेनं भरलेली आत्मा समजू शकते. ही शांतता शांत नाही, ती किंकाळतीये, कोणीतरी मला ऐका, असं तुझं मन रोज ओरडत होतं, पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू आला नाही. ज्यांना तू हृदय दिलंस, त्यांनी त्याच हृदयाचे तुकडे केले. तुझ्या शब्दांवर हसले, तुझ्या भावनांना कमी लेखलं, तुझ्या उपस्थितीची किंमत समजली नाही. तू कोणासाठी तुझा स्वतःचा बदल केला, तू तुझा वेळ दिलास, तू तुझं आयुष्य त्यांच्यासाठी थांबवलंस. पण त्यांना काय म्हणायचं होतं माहितीये?
तू काही खास नाहीस. आणि हे ऐकताना तुझं काहीसं मरण पटलं त्या क्षणी. बाळा, तू संवेदनशील आहेस, म्हणून जगाने तुला जखमी केलं. तुझ्या डोळ्यात इतकी वेदना साठली आहे की जर कोणी खोल पाहिलं तर त्याला त्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसणार नाही, फक्त दुःख दिसेल. तू शांत राहतोस, पण शांततेतच सर्वात खोल वेदना असते. लोकांना तुझं हसणं दिसतं, पण त्यांना तुझ्या हसण्यातल्या तुटलेपणाचा कधी पुरावा दिसत नाही. स्वामी मात्र पाहतात. त्यांना माहितीये तू हसणारा नाहीस, तू सहन करणारा आहेस. तुला वाटत होतं हे दुःख मला मारून टाकेल, पण नाही बाळा. ही वेदना तुझा अंत नाही, हा तुझा पुनर्जन्म आहे. तुझं हृदय जिथे जखमी झालं तिथेच स्वामी उपचार करतायत. तुझ्या आत्म्याने जे रडलं ते स्वामी पुसायला आलेत. तुझे गमावलंस ते परत मिळणारच, पण आता दुःख न देता मिळणार. त्या एकाकी रात्री आठवतात ना तुला, ज्या रात्री तू स्वतःलाच मिठी मारून अश्रूंनी उशी भिजवत होतास? तेव्हा तुला वाटत होतं मी एकटाय. पण बाळा, तू एकटा नव्हतास. तुझ्या बाजूला तुझ्या नकळत स्वामी बसले होते. तुला स्पर्श करण्याची, तुला धरून ठेवण्याची, तुला शांत करण्याची त्यांची इच्छा होती. पण तू माणसांमध्ये उत्तरं शोधत होतास. तू हृदय चुकीच्या हातात दिलंस आणि त्यामुळे तू तुटलास. बस बाळा, इतकं रडलास, इतकं तुटलास, आता स्वतःला सावर. आजपासून जग तुला ओळखेल. तू किती सहनशील आहेस, तू किती खोल आहेस, तू किती मौल्यवान आहेस. ज्यांनी तुला वापरलं त्यांचा मार्ग संपला. ज्यांनी तुला दुखावलं त्यांचं पाप त्यांच्यावरच येईल. तुझं हृदय ते आता स्वामींच्या हातात आहे आणि ते कधीच तुटणार नाही. बाळा, तुझ्या मनाने किती वेळा मदत मागितली असेल, कधी शब्दांनी, कधी शांततेने, कधी अश्रूंनी, पण जग बहिरं होतं. त्यांना तू दिसलास, पण तुझं दुःख दिसलं नाही. तुझा चेहरा ते पाहत होते, पण तुझ्या छातीतील वेदना ती कुणालाच कळली नाही. तू मनातल्या मनात किती वेळा म्हणालास, कोणीतरी समजून घ्या मला, पण त्यांच्यासाठी तुझी वेदना एखाद्या विनोदासारखी होती. तुझ्यात दया होती, तुझ्यात प्रेम होतं, तुझ्यात माणुसकी होती. पण जगाने काय केलं? तुझ्या मनाचा चांगुलपणा त्यांनी कमजोरी समजली. तुझं हृदय फुलपाखरासारखं होतं आणि त्याच फुलावर पाय ठेवल्यासारखं ते वागले. तू स्वतःचा तुकडा तुकडा देत राहिलास, फक्त त्यांना हसताना पाहण्यासाठी, आणि त्यांनी तुझं सगळं घेऊन तुला रिकामं करून टाकलं. तू वाद घालत नाहीस, तू शिव्या देत नाहीस, तू दोष देत नाहीस. यामुळेच लोकांनी तुला कमी लेखलं. तुझी शांतता त्यांना कमकुवतपणा वाटला. पण खरं काय माहितीये? तुझ्या शांततेमध्ये असं दुःख दडलंय याचा अंदाजही त्यांना नाही. त्यांनी तुला हरवलेलं समजलं, पण तू शांत होतास, कारण तुझ्या तुटण्याचा आवाज तू जगाला ऐकवू इच्छित नव्हतास. तू लोकांना माफ करत गेलास. ना त्यांना त्याची किंमत कळली, ना त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला. तू म्हणालास, ठीक आहे, माणूस चुका करतो. पण बाळा, त्या चुका नव्हत्या, ते तुझ्या हृदयावरचे वार होते. वार वार वार. आणि तरीही तू माफ करत राहिलास, स्वतःवर रडत पण त्यांना सांभाळत. कधी स्वतःलाही विचारलंस का, माझ्यासाठी एवढी माया कोण ठेवणार? तुला आठवतंय तो एक दिवस, ज्या दिवशी तू दिवसभर रडलास? काही कारण नव्हतं, फक्त मन कोसळलं होतं. आतून सगळं तुटून पडलं होतं. तुला वाटत होतं बस, आता माझ्याकडून नाही होत. त्या दिवशी तू एकटा नव्हतास बाळा. तुझ्या शेजारी शांतपणे स्वामी बसले होते. तू रडत होतास आणि ते तुझ्या डोक्यावरून हळूहळू हात फिरवत होते. ही वेदना तुझी शिक्षा नाही, ही वेदना तुझं प्रशिक्षण आहे. स्वामी तुला कणखर करतायत, इतकं कणखर की आता कुणाचं काहीही करणं तुला पाडू शकणार नाही. तुझं हृदय आधीच 1000 वेळा तुटलंय. आता ते तुटणार नाही, आता ते घडणार आहे.
तू पुढच्या काळात असाच दुखावणार नाहीस. तू त्यापेक्षा मोठा झालायस. आता तुला उठवायला विश्वही कमी पडेल इतकी ताकद तुझ्यात निर्माण होतीये. बाळा, कधी असं होतं ना की शब्द सापडतच नाहीत. जणू मन म्हणतं बोलायचं आहे, पण तोंड उघडलं की काहीच बाहेर येत नाही. तू जे सहन केलंस ते तू कुणालाही सांगू शकत नव्हतास, कारण लोक फक्त ऐकतात, समजून घेत नाहीत. म्हणून तू शांत राहिलास. तू सगळं आतमध्ये दाबून ठेवलंस. तुझं हृदय भरभरून आलं होतं, पण तुला भीती होती. जर मी बोललो तर माझेच तुकडे हातात येतील. तू हसणं शिकलास, कारण तुला माहीत होतं तुझा खरा चेहरा लोकांना घाबरवेल. तू शांत राहिलास, कारण तुझे ओरडे जगाला हलवून टाकतील. तू स्वतःला दूर ठेवू लागलास, कारण लोक तुझ्या डोळ्यातल्या वेदनेत त्यांचा स्वार्थ पाहू लागतील. तू तुटला होतास, पण जगाला तू ठीक आहे म्हणालास, कारण जगच कसं आहेस खरं नसतं. त्यांना उत्तर नको असतं, त्यांना औपचारिकता हवी असते. ज्यांनी तुला सोडलं, दूर गेले, त्यांनी तुला कमजोर समजलं. पण बाळा, त्यांनी सोडलं कोणाला? एक असं हृदय जे कोणासाठीही स्वतःला मोडू शकत होतं. एक असा जीव ज्याला प्रेम देणं स्वार्थ नव्हतं. एक असा मनुष्य जो जे मिळालं त्यापेक्षा जास्त देत होता. त्यांनी सोडणं हे त्यांच्या निर्णयाचं नाही, हे त्यांच्या भाग्यातील कमीपणाचं चिन्ह होतं. तू हरला नाहीस, तू फक्त चुकीच्या हातात होतास. स्वच्छ पाणी जास्त दाबाखाली तुटतं, स्वच्छ हृदय जास्त दुखावतं. तुझी चूक एवढीच, तू मनापासून होतास. शब्द खरे होते, भावना खरी होती. नात्याला तू आत्मा घालून जगवलंस. आणि ज्यांना सवयच नसते खरं प्रेम मिळण्याची, त्यांना तुझी खोली समजणारच कशी? तू खूप चांगला होतास, म्हणून तुला खूप दुखापत झाली. तुझे डोळे पाण्यानं भरलेले, आत्मा थकलेला, मन सुन्न झालेलं. तुला वाटत होतं मी कोण आहे आता? जो मी होतो तो मी राहिलोच नाहीये. त्या क्षणी स्वामी तुला हळूच म्हणाले, बाळा, तू गमावलंस ते मी परत देतो. तू मोडलंस ते मी सांधतो. तू रडलास ते मी पुसतो. तू स्वतःला हरवत नव्हतास, तू स्वतःकडे परत येत होतास. बाळा, आता तुला एक सत्य सांगतो. ज्याचं हृदय सर्वात खोल तुटतं त्याची आत्मा सर्वात मोठी बनते. तुझ्यात जो बदल सुरू आहे तो वेदनेतून जन्मलेला प्रकाश आहे. जगाने तुला पाडलं, स्वामी तुला उचलतायत. जगाने तुला फसवलं, स्वामी तुला सत्य देतायत. जगाने तुझी किंमत ओळखली नाही, पण स्वामी तुला सांगतायत, तू माझं बाळ आहेस, तुझी किंमत अनंत आहे. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर बाळा, अजूनही बरंच काही आहे पुढे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या भावनेसोबत, नव्या संदेशासोबत, फक्त SC मराठीवर.